या साई दर्शन इमारतीच्या खाली एक नर्सिंग होम होतं, एक दवाखाना होता। या नर्सिंग होममध्ये गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि या नर्सिंग होमची मालकी ज्याची आहे तो सुनील शितप याला फाशी देण्याची मागणी इथले रहिवासी ललित ठक यांनी केली आहे। सुनील शितपला शिक्षा झाली नाही तर मी त्याला मारेन असा तीव्र संताप ठक यांनी व्यक्त केलाय। सुनील शितप हा शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याची पत्नी स्वाती शितप यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पालिकेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती। रूटीन टाइम 10:30 पावणे 11ला आंघोळ करून मी बाहेर निघालो आणि त्या साईडला कपाट होतं विंडो साईडला, तर मी कपाट करून केस पडून रेडी व्हायला लागलो। पण बनीनवरच होतो मी, पण काय शर्ट नाही काय नाही, बनीन शर्ट पॅन्ट घातलेली। तेवढ्यात असं जाणवलं की बाबा हल्लं नाही तेवढ्यात खालतून जे कामं करत होती, ॲक्च्युली त्यांनी जे काम करायला जे घेतलं आहे त्यांनी अनलिगली सगळं केलं आहे। परमिशन नाही ना काय नाही, सोसायटीची NOC नाही ना काही नाही, सगळं काही अनलिगल केलं आहे त्यांनी। आता कमीत कमी विचार ते पिलर सगळं त्यांनी सगळं कामं केलेली आहे। आणि ज्या टायमाला मी माझ्या मुलीला बोललो, माझ्या बायकोला बोललो मुलीला घेऊन तू निघ, आणि अशी ती निघाली आणि मी त्या बाजूला त्या बाहेर कॉर्नरला निघालो। माझी आई पण होती, आई बोलली की तू निघ बाहेर। माझी आई बायको पोरं हे सगळे या निघाले तिघं, आणि मी पाठच्या साईडला होतो। आणि मी ज्या बाजूला होतो ना त्या बाजूला अगर मी राहिलो, माझ्या परिवाराला घेतलं असं ना बचावलं असते। पण हे सगळं काही सुनील शितपने जे केलं आहे ना सगळं अनलिगल केलं आहे। माझी लहान 3 महिन्याची मुलगीच होती हो। सकाळी वार्ता केली, मुलाला सोडून आलो ट्युशनला, मी बोललो तिथेच खेळत होतो, नंतर ती बोल झोपली आहे म्हटलं, मग झोपली तर मग झोपू दे। मी आंघोळ करून वगैरे येऊन तयार होऊन मग त्याला बाय करून मग मी निघाल। मला काय माहिती एवढं सगळं असं एवढ्या 2 सेकंदात होईल। मी ज्या ठिकाणी उभं होतो तिकडनं मी पळालो, आईला पण बोललो तू पळा तो वर, पण माहिती नाही की एवढ्या विदिन सेकंडमध्ये बिल्डिंग पूर्ण ध्वस्त होईल। मी माझ्या स्वतःच्या डोळ्यासमोर माझी मृत्यू बघितली आहे। जर मी माझ्या परिवाराला माझ्या जवळ ठेवलं असतं ना हे एकाला पण काही झालं नसतं। ही माझी सगळ्यात मोठी चुकी आहे। ही माझी तर आहे तर पर्याय शितपला सोडणार नाही, मी सोडणार नाही, काय झालं तरी चालेल, तो कुठल्याही वर्गीचा असो। महानगरपालिका आणि अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शितप यांनी हे काम केलं असं वाटतं तुम्हाला? 100% कमर्शियल जागाच नाही, ही रेसिडेन्शियल जागा आहे ती पूर्ण। आणि मी बोलतो ना रेसिडेन्सच्या जागेत तुम्हाला अगर जर कमर्शियल करायचंच आहे तर लिगली परमिशन लागतं, सगळं काही लिगली परमिशन एकही नाही त्याच्याकडं। म्हणजे पैसा चालतो, तुमचा उक्का चालतो म्हणून तुम्ही काही करणार का? फाशीची सजाच पाहिजे, तर त्याला नाही फाशी सजा ना मीच त्याला कापल। मग त्या सरकारलाच मीच जबाब विचारला मेलेल्या त्यांचा काय। BMC इतने भिखारी जैसे ना, किसी की जान जाए परवाह जाए, कुछ कम नहीं, सब पैसा आने दो पैसा। अरे सब जिंदगी में पैसा नहीं रहता है साहेब। मी करतो ना, तुम्ही काय घाबरता? चला, अरे चला म्हणजे काय, कोणी विचार नाही म्हणून तुम्ही काही करणार का कुठेही? अभी तो हमारा फैमिली है, अभी तो मेरी बच्ची तो जिंदा रहेगी क्या रही हो तो मेरे को मालूम नहीं। वाइफ ICU में, माँ अभी मिली नहीं है, बच्ची तो मर गई, उसका तो कुछ गया नहीं ना।